हॅलो गाईड, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, आता बोर्डाचे पेपर खूप जवळ आलेले आहेत, खूप जवळ आलेले आहेत. तर फक्त 15 दिवस आलेले आहेत. बऱ्याच लोकांची अजून काही तयारी झालेली नाही. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी आज प्रश्न चौथा भाषा अभ्यास, व्याकरण घटकावर आधारित कृती करा, यामधला एक प्रश्न मी आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आणि त्या प्रश्नाला गुण आहेत 4 मार्क्स. वाक्यात उपयोग करा. तर वाक्यात उपयोग बोर्डाच्या परीक्षेमध्ये 3 शब्द देतात. या 3 शब्दापैकी 2 शब्दाचा समानार्थी अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग करा. तर एका शब्दाला 2 मार्क्स, असे 2 शब्दाला टोटल 4 मार्काचा हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जातो. तर मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न आज आपण बघणार आहोत. काही उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. तर पहिला शब्द या ठिकाणी बघूया. आर्जव करणे, विनंती करणे. वाक्यात उपयोग असताना पहाटे अभ्यासाला लवकर उठावे यासाठी राहुलने बहिणीकडे आर्जव केली. आणि जो सुद्धा हा शब्द आहे त्या शब्दाला खाली अंडरलाईन आपण केली पाहिजे, जेणेकरून एक्झामिनरच्या लवकर लक्षात आले पाहिजे. दुसरा शब्द उत्कंठा वाढणे, कुतूहल वाढणे, नवल वाढणे. दुसरा वाक्यात उपयोग नवनवीन ऍप बद्दल राजूची उत्कंठा वाढू लागली. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला अंडरलाईन करावे लागेल. तिसरा शब्द कवेत घेणे, मिठीत घेणे. बऱ्याच दिवसाने माहेरी आलेल्या मुलीला आईने कवेत घेतले आणि त्या ठिकाणी कवेत घेतले या शब्दाखाली आपल्याला अंडरलाईन करायची आहे. पुढचा शब्द आहे अंगाचा तीळपापड होणे, खूप राग येणे. आईचे काम मी न ऐकल्याने आईच्या अंगाचा तीळपापड झाला. तर अशा प्रकारे या ठिकाणी जो शब्द आहे वाक्यामध्ये त्याला अंडरलाईन करायची. पाचवा शब्द झिम्मड उडणे, गर्दी होणे. गावातील जत्रेमध्ये सामील होण्यासाठी गावकऱ्यांची झिम्मड उडाली. पुढचा शब्द आहे झोप उडणे, बेचैन होणे. परीक्षा जवळ येताच मोहनची झोप उडाली. तर या ठिकाणी मित्रांनो असे काही शब्द आपण बघितलेले आहे. तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये यापैकी फक्त 3 शब्द विचारले जातात आणि 3 पैकी कुठलेही 2 शब्द आपल्याला शब्दाचा अर्थ आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. तर मित्रांनो, हे वाक्यात उपयोग यामध्ये जर कोणाचा काही डाऊट असेल तर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.